बॅटर उतरत आहेत. मॅकमिलन गोविंद आणि नेक्सन पाटील हे दोन खेळाडू उतरत आहेत. आयोजकांच्या माध्यमातून एक माहिती मिळते, दोन्ही टीमच्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. नेक्सन पाटील यांनी आज अर्धशतक पूर्ण केलंय. अभिनंदन नेक्सन. हाफ सेंचुरी त्याने पूर्ण केलेत. हे तुम्ही बघू शकतायत विशाल कतवार यांना. आणि मी चांगलं सपोर्ट्स विशाल कतवार, प्रतीक कतवार यांचा आम्हाला मिळत असतो. आमचे जिवलग मित्र नेक्सन कतवार यांचे सुपुत्र आहेत. काही दिवसापूर्वीच पॅट्रिक कतवार यांचा वाढदिवस सुद्धा थाटामाटाने साजरा करण्यात आला. त्यांचेच काका आणि प्रतीक कतवार, विशाल कतवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अनेक खेळाडू घडवण्याकरता ते संघर्ष करत असतात. जसं मॅकमिलन गोविंद यांनी प्रतिक्रिया दिली होती की मला पुढे नेण्यामध्ये सर्वात कोणाचा हातखंडा असेल तर तो प्रतीक कतवार या व्यक्तीचा. खेळाडू जरी नसले तरी ते मोटिवेट करतात आपल्या प्रत्येक खेळाडूला. रैना लितूर त्याचबरोबर मॅकमिलन गोविंद हे खेळाडू काही दिवसातच आपल्याला कोलकाता येथील त्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना दिसतील. दुर्गापूर येथील धमाका आणि खऱ्या अर्थाने गुलमोहर या स्टेडियमवर त्या मॅचेस पार पडणार आहेत. आणि त्या मॅचेसमध्ये हे खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसतील. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो दिपेशजी दिंडेकर साहेबांचं आणि आयोजक कमिटी मेंबर्सचं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मला 2 दिवस धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलंय. आयोजन खूप सुंदर आहेत. कटआउट सुद्धा चांगले पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी जे सपोर्ट्स केलाय, सहकार्य केलं, त्यांचे कटआउट्स पाहायला मिळत आहेत. समोर आपण बघितलं स्वर्गीय जगन्नाथ तांडेल म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा एक कटआउट्स पाहायला मिळतोय. त्याचबरोबर द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक मोहन रवींद्र पाटील सरांचा कटआउट्स तिथे पाहायला मिळतोय. आणि उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित दादा किनी यांचा सुद्धा कटआउट्स पाहायला मिळतोय. माझ्यासमोर जुडले जात आहेत अक्षय साटम, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. या सत्रामध्ये 2 टीम आमने सामने आहेत. टॉस जिंकलाय SM पॅकर्स कासारवडोली टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय श्रीराम उत्तन या टीमला. स्ट्राइक इन कडे नेक्सन पाटील, नॉन स्ट्राइक इन कडे मॅकमिलन गोविंद. पहिले षटक टाकण्याकरता ठाणे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आयुब शेख गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. पहिलाच बॉल टाकण्याच्या तयारीत तो. IPLचा पहिलाच बॉल चांगला बॉल होता, फ्लायटेड चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळालाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये स्कोरीज थर्ड मॅन मधून फेकी येईपर्यंत 2 धाबा नेक्सन पाटील पूर्ण करतोय. आणि आजच्या दिवसातच त्यांनी उत्तन चौक परिसरातील चिमाजी आप्पा मैदानावर अर्धशतक पूर्ण केलंय. तो खेळाडू बॅटिंग करताना उतरलाय स्ट्राइक इन कडे. मॅन इन फॉर्म आहे म्हणूनच नेक्सन त्याला प्रमोट केलं जाते ॲज अ ओपनर बॅटर. म्हणूनच आज मॅकमिलन गोविंदनी स्ट्राईक ठेवली नाही, कारण की नेहमीच आपण पाहिलंय सुरुवातीला ॲज अ ओपनर बॅटर मॅकमिलन गोविंदकडे स्ट्राईक असते. पहिल्या बॉलपासून मोठे फटके नेहमीच पाहिले. मात्र कासर वडवलीचा बायकर मॅन 13 बाईक ज्याच्या नावावर आहेत आयुब शेख बॉलिंग मार्क करते आणि काय सुंदर चेंडू पाहायला मिळते. नुकताच पतू पॅकरची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील बायकर मॅन ठरला आणि अष्टपैलू खेळाडू नेहमीच स्वतःला सिद्ध केले. 13 बाईक ठाणे परिसरातील हा खेळाडू आहे आणि हाच संघ आहे जो याच मैदानावर मागील जी स्पर्धा झाली 1 आठवड्या अगोदर तिथे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. म्हणजे काटेकी टक्कर पाहायला मिळेल. बघूया या मॅच मध्ये तो काय करतोय. हा मोठा फटका खेळायचा होता नेक्सन याला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मोहम्मद वारेकर तो करत नाही कोणतीच चूक आणि या विकेटने भागवली आयुब शेख यांनी संघाची भूक. विकेट डाऊन. लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 2. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी बोकाळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मंद मंद पावलांनी त्यांचं करूया हार्दिक स्वागत. आणि नितीनदादा पाटील यांचं देखील शुभागमन झाले. नितीनदादा पाटील यांना देखील विनंती करीन की आपण VIP डाईसवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम शशिकांतजी बोकाळे साहेब. क्रिकेट गर्दी आहेत, एक चांगले उद्योजक आहेत आणि क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. शशिकांतजी बोकाळे साहेबांचं झालंय शुभागमन. नितीनदादा पाटील एक चांगले पॅकर्स आहेत, चांगले खेळाडू देखील, अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत आणि द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य RK परिवाराचे सदस्य आहेत. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 3 बॉल
आणि जो उल्लेख केला होता नेक्सन या बॅटरचा, इथे फ्लॉप शो ठरलाय. उत्तम संघ नेहमीच चांगलं काम या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. पहिलाच बॉल फेस करत होता बॅटर आणि इथे मात्र ऑन दी पद्धतीने एक धाव कंप्लीट. एका धाव्याच्या साह्याने 4 बॉल फेकून झाल्यात आणि फलकावरती 3 धावा. कासर वडवली टीम काय फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये. प्रिन्स 11 प्रिन्स राजाप्रमाणे खेळ झालाय म्हणून हा दादा संघ आहे. मात्र जय श्रीराम उत्तन ही मॅच शेवटपर्यंत हाय व्होल्टेज राहील यात काही शंका नाही. पुढचा बॉल मॅकमिलन गोविंद करता बॅट चेंज लागले आणि इथे मात्र बिग विकेट गोल्डन विकेट. मॅकमिलन गोविंद बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. 3 धावा झाल्यात. मॅकमिलन गोविंद एक आयकॉन प्लेयर आहे आणि उत्तम परिसराचं नाव ज्याने नेहमीच गाजवले असा खेळाडू. मात्र स्वस्त्यात बाद झालाय. कुठेतरी घाई केली होती आणि इथे 3 धावे संख्येवरती 2 विकेट गेल्यात. इथे अडचणीमध्ये आहे संदीप सर जय श्रीराम उत्तन संघ. अडचणीमधून बाहेर पडावं लागेल जय श्रीराम उत्तन या टीमला. अयुब शेख 30 चमक दाखवतोय. धाबा आहेत धाव फळकावर 3, गडीबाज सलेत ते 2 आणि 5 चेंडू टाकून सलेत अयुब शेख या गोलंदाजाचे. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत नवघर टीमची. त्या सर्व खेळाडूंचं आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती फक्त 3. पुढचा बॉल आल्या आल्या मात्र प्रहार करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे बनून राहील दर्शक. स्टँड अँड डिलेव्हर. इथे मात्र हवेच्या झोतामध्ये जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार येतोय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 9 धावा फलकावरती. थँक्यू. 9 धावा झाल्यात फलकावरती. अगोदर देखील उल्लेख केला होता आपण. षटकार आल्यानंतर जबरदस्त इथे धावसंख्येला आकार येत आहे. तुमच्याकडे टाइम देखील आपण पाहतोय टाइमर ऑन आहे म्हणूनच कोणताही टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. 22 मिनिटं आपण पहिल्या दिवसापासून सांगितले 4 ओव्हर करता आणि म्हणूनच 9 धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. आयुब शेखच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि उत्तम संघाने कमबॅक केलंय संदीप सर. याचाच अर्थ थोडासा फायदा आता होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या जय श्रीराम उत्तन या टीमला. डेन्सिल पाटील आणि एव्हरेस्ट हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता हा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या जातील असं वाटतंय. पाहूया काय करतायत हे 2 बॅटर. नेहमीच उत्तम संघ म्हटलं तर वाऱ्याच्या विरुद्धामध्ये समुद्राच्या ठिकाणी ती प्रॅक्टिस केली जाते आणि एक जबरदस्त संघ म्हणून ओळखला जातो. मोठमोठ्या संघाला नेहमीच पराभव केलाय. मात्र प्रिन्स 11 कासर वडवली अधिराज्य या संघाचं नेहमीच पाहिलंय. नेहमीच हा संघ गोरसाई बी सारख्या संघाला जुचंद्र नगरीमध्ये 2 ते 3 वेळा पराभव केलाय आणि बलाढ्य संघ आहे. काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळते. स्ट्रेट खेळायचा होता. इथे मात्र 1 धाव तर कंप्लीट. मिडॉन मधून चेंडू पुढे सरसावलाय लॉंग ऑन पर्यंत. एका धावेने धावपळक 10 धावा. अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप भरपूर सपोर्ट ज्यांनी केला या स्पर्धेका. व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन त्या VIP बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. चॉकोबार ग्रुप असेल यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे आडव्या बॅटने मात्र जबरदस्त फटका. काय फटका पाहायला मिळतोय. लॉंगेस्ट 6 ह्यूज इट षटकार.
अक्षयजी, आजच्या दिवसातील एक आणखीन एक लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर डेन्शिल याच्या बॅटमधून लगातारच्या 2 बॉलवर तो 2 षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या 16. डेन्झिल यासाठी ओळखला जातो, डेंजरस बॅट्समॅन आहे म्हणून नावाप्रमाणे काम डेन्झिल करताना. ISPL मध्ये आपण पाहिले 9 धावा देखील आहे, 9. जर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या या स्पर्धेमध्ये जर 9 आणि 10 असतं तर या षटकाराला त्या धावा मिळाल्या असत्या. 6 धाबडे धापळक 16 धावा. यावेळी थोडासा लांब ठेवायचा होता, जास्त लेग कटर चेंडू बाहेर निघून जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेने धापळक 17 धावा. क्वेश्चन मार्क केलाय आता गोलंदाजला, कारण की डेन्झिल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय डेंजरस रूप त्याने अद्यावत केलंय मैदानाच्या आत. 17 धावा या फलकावरती. गणेश भोईर आणि विकास भोईर आमचे जवळचे मित्र दुरून आलेत, मात्र मॅचचा आनंद घेत आहेत जुचंद्र नगरीवरून. भरपूर चांगल्या कॉमेंट्स प्रत्येकाच्या येतात या स्पर्धेकरता. बाहेरून देखील आपण पाहिले चांगली कॉमेंट्री, चांगलं अंपायरिंग, चांगली साऊंड सिस्टम. इथे मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका आहे आणि एकच धाव, एका धावणे धावपळक पुढे सरसावलंय. 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. सध्या तरी एक सुस्थितीमध्ये येतोय जय श्रीराम उत्तण हा संघ. विकेट सुरुवातीला गेल्या, मॅकमिलन गोविंद आऊट झाला, मात्र याच संघाने गाजवलंय विजय मामा चषक. मोठमोठ्या संघाला पराभव केला. तिथे मॅकमिलन गोविंद फ्लॉप शॉट ठरला होता, मात्र मॅकमिलन टप्पा 5 बॉल 5 षटकार आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझनला फिल्डर आहे, बनून राहील दर्शक. इथे वाट पाहत राहिला आणि चेंडू मात्र निघून गेलाय. चौकार येतोय. अंपायरनी वेट अँड वॉच केलं आणि त्यानंतर लेट टू लेट बट अप टू डेट परशुराम पाटील सर. चौकाराचा इशारा. 22 धावा 4 बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे आणि लॉंग ऑन रिझनला फिल्डर आहे पुन्हा एकदा वाऱ्यावरती, मात्र इथे संवाद साधून पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतोय दर्जेदार धमाकेदार षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच डीजेने संगीत पेश केले आणि षटकार मारून दाखवलाय बॅटरने. 2 बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, एव्हरेस्ट आणि एका साईडला डेन्झिल. एव्हरेस्टच्या बॅट मधून एव्हरेस्ट माउंट आपण पाहिला आहे, तेवढाच लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय लॉंग ऑफ रिझनला. आता फिल्डर येईल आणि इथे मात्र थोडीशी गलती से मिस्टेक आणि चेंडू मात्र निघून जातोय. मिडफील्डच्या जोरावर नशिबाचा हा येतोय. आणखीन एक चौकार. 2 ओव्हरचा संपलाय खेळ आणि फलकावरती धावा आहेत. 32 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. थँक्यू. कालपासून आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. म्हणूनच आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आल्या की जय श्रीराम उत्तण तुम्हाला लागले 3 धाव्यांची पॅनल्टी. एकसारखा गणवेश नाही त्या कारणास्तव. ही माहिती दीपेश दिंडेकर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. काल देखील आपण पाहिलं एका संघाला पॅनल्टी लागली होती 3 धाव्यांची, कारण की एकसारखा गणवेश नव्हता. वाघरालपाडा या टीमला आपण पाहिलं होतं. 2 ओव्हरमध्ये 32 धावा झाल्यात आणि जबरदस्त बॅटिंग. मॅकमिलन गोविंद स्वस्त्यात बाद झाला, नेक्सन बाद झाला, मात्र एव्हरेस्ट आणि डेन्झिल यांनी मात्र ज्या अनुषंगाने बॅटिंग केल्याने दुव्वादार चौकार षटकारांची डील होते आणि कुठेतरी धावसंख्येला आकार आलाय. 18 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगचे. धन्यवाद अक्षय. 18 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज मार्गावर आयुब. ओ डाऊन द लेग वाईड बॉलचा इशारा. पंच मनोज घोडेकर, मॉन्टी घोडेकर सरांचा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 33 धावा 33. 3 धावांची जी पेनल्टी लागली आहे ती आपण नंतर मायनस करणार आहोत. ती धावसंख्या कमी करणार आहोत, ही अधिकृत माहिती आम्हाला मिळते. पुढचा बॉल कडक
बेधडक मिळतात 6 धावा ओव्हर द लॉंग ऑन एरिया. युथ 6 बिगी. अक्षरशः या ठिकाणी आता बॅटर तुटून पडल्यात म्हणजे धाबा त्यांना बनवायच्याच आहेत. धाव संख्या 39. स्लोवर वन संत गतीचा चेंडू. आता बोट त्या ठिकाणी चेंडूवर फिरवलेत आणि एक चांगला चेंडू बॅटरला बीट करणारा फॉरवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू राहिला. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 40 धाबा. 2.2 बॉलची समाप्ती. धावसंख्या 40. जय श्रीराम उत्तम टीमची. स्ट्रायकिंग कडे आता बॅटर जर आपण पाहिलं तर एव्हरेस्ट हा खेळाडू स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळतोय ज्याने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकलाय. हा मोठा फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू जात आहे इन टू द गॅप परंतु तिथे अडवलाय. पाहूया काय घडलंय. चांगलं फिल्डिंग. गुड फिल्डिंग. खूप चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षकाचं. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 41 41. 2.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर 41. मॅच तुम्ही बघतायत. SM पॅकर्स कासारोडवली विरुद्ध जय श्रीराम उत्तन असा. टॉस जिंकलाय कासारोडवली टीमचे कॅप्टन आयुब यांनी आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. ओ सरळ बॅटने हा बुंद्यामध्ये टाकायचा होता या चेंडूला परंतु बॅटर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये छेल देऊन बाद होतोय. विकेटचं झाले पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. गॉन. काही चांगलं संगीतमय वातावरण या ठिकाणी केलं जातं. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश कन्ने साहेबांवर आधारित असलेले गीतं ही वाजवले जात आहेत. का नाही कारण त्यांचं एक खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये सुद्धा एक युवा समाजसेवक म्हणून आपली मोहर त्याने उमटवली आहे. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल. निलेश पाटील यांनी हा चेंडूला सोडून दिलं. या षटकामध्ये कमबॅक करताना दिसत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 41 धाबा. 5 बॉलची समाप्ती झाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये 5 बॉल टाकून चलेत आयुब शेख या खेळाडूचे. ठाणा एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. पुढचा बॉल ऑफ स्टंपचा आता बाहेर निघणारा बॉल आणि वाईड बॉलचा इशारा पंच मॉन्टी सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 42 42. आज वयाच्या 42व्या वर्षामध्ये धोनी IPL मध्ये उतरणार आहे. त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं तर अमित मिश्रा हा 41व्या वयामध्ये पदार्पण केलं आणि तो सुद्धा IPL मध्ये आपल्याला दिसेल. सध्या धाव फलकावर धाबा 42. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. बॅक टू बॅक दुसरा हा वाईड बॉलचा इशारा आलाय. स्कोर इज 43. सचिन तेंडुलकर सरांच्या जीवनामध्ये 43चा आकडा सुद्धा फार महत्वाचा आहे कारण पहिला असं व्यक्ती खेळाडू म्हणून जेव्हा भारतरत्न हा पुरस्कार मिळाला तर 43वं व्यक्ती होतं महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इथे आकडा आलाय 43चा. धावसंख्या 43. शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज आयुब तयार या तिसऱ्या षटकातील. निलेश पाटील हा चेंडूला खेळून काढतोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये हा चेंडू जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव मिळाली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय निलेश पाटील हा खेळाडू. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जय श्रीराम उत्तम टीमची धावसंख्या आहे 44 धाबा. गडी बाद झाले 3. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
थँक्यू सो मच डीजे. 3 षटकांमध्ये 44 धाबा आणि पुढील होणारा मॅच नवघर विरुद्ध साई माऊली या दोन टीम दरम्यान असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. पहिला कॉल देतोय तुम्हाला आणि पहिलं डाव संपण्याआधी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये हजर पाहिजेत. साई माऊली विरुद्ध नवघर या दोघांमध्ये मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्याकरता या. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये बघूया काय वेगळी रणनीती आखतायत बॅटिंग करताना. हे अतिशय चांगलं क्रिकेटचं मैदान आहे. कुठेही डिक्लेरेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. चोही बाजूने प्रेक्षक टकमक बघतात या स्पर्धेला. अफाट गर्दी आहे या स्पर्धेकरता. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा साई स्पोर्ट्स चषक 2024 हे शानदार आयोजन. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवी आलाय आणि त्याचा हा बॉल सोडून दिलाय बॅटरने. वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 45-45. निलेश पाटील UCPL मध्ये मी त्याला आक्रमक भूमिकेमध्ये पाहिलं होतं. चांगल्या धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. आता सुद्धा संघाला गरज आहे धाव बनवण्याची. क्रॉस बॅटने त्याला खेळायचं होतं. चेंडू त्याने सोडून दिलाय. चांगला वळणदार चेंडू आउट कटर चेंडू टाकलाय. बीट केलं बॅटरला. निर्धाव चेंडूची समाप्ती. चौथं षटक प्रगतीपथावर आणि रवी गोलंदाजी मार्गावर असताना त्यांनी कमबॅक केलाय. चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय गोलंदाजाचं. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्यांनी सोडलाय हा कॅच आणि 6 धाव मिळतात बॅटरला. सिक्सर. खरं तर मिड विकेट आणि स्कोअरलेग क्षेत्रामध्ये येणाऱ्या चेंडूचा अंदाज व्यवस्थित क्षेत्ररक्षकाला बांधता येत नाही. वाहती वारा आता कडक आहे. हाय 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 अँड हँडसम युजी सिक्सर. आता मात्र जसं जीवनदान मिळालं तसं धाबा ह्या धावफलकावर येत आहेत. धावसंख्या 57. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर निलेश पाटील पाहायला मिळतोय. एक चांगला सोयमी खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये त्याची सुद्धा नोंद नेहमीच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला टर्न्स पाहायला मिळाला. चेंडू गॅप मध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रात गेलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार तो करत नाही. एकाच धाब्यावर आता संतुष्ट होतोय आणि स्ट्राईक रोटेट करतोय. कारण दुसऱ्या बाजूला एव्हरेस्ट हे नाव असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धावा बनवतोय. एव्हरेस्ट जर म्हटलं तर जगातील सर्वात उंच शिखर आहे. ज्याची उंची 8,848 मीटरची आहे. आणि हा एव्हरेस्ट काय करतोय पाहूया. एव्हरेस्ट हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आता सॉफ्ट डिसमिसल स्वरूपात होतोय बाद. रवी याला मिळतोय यश. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे 58. 58 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट गॉन. थँक्यू सो मच डीजे. एव्हरेस्ट आणि संघाकरता बनवल्या. एकूण त्याच्या धावसंख्येचा जर विचार केला तर 17 धावांचं योगदान दिलं. खरं तर एव्हरेस्ट हे नाव का पडलं तर रिअल जिओग्राफी सोसायटीचे ब्रिटिश आर्मीचे सर्वेअर जॉन एव्हरेस्ट यांनी ज्यावेळेस तो सर्वे केला एव्हरेस्ट शिखराचा आणि मोजमाप केल्यानंतर ज्या व्यक्तीने त्या एव्हरेस्ट शिखराचा शोध लावला त्याच जॉन एव्हरेस्टचं नाव त्या ठिकाणी एव्हरेस्ट या शिखराला लागलंय. आता या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये बोनी मुंबईकर यांनी 6 धावांची बोनी केली. मिळते 6 धावा. षटकार. $64. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना श्रीराम उत्तम टीमची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 झाली आहे.
अजूनही एक षटक शिल्लक आहे. या एका षटकामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये आणखीन मोठी धावसंख्या येऊ शकते असं मला वाटतंय, कारण हवेचा वेग आहे तो सकाळच्या सत्रापेक्षा या सत्रामध्ये जास्त वाहताना दिसतोय. वाहते वारे आणि त्या वाहत्या वारांवर बातचीत करत चेंडूला धाडण्याचं काम बॅटर मैदानाच्या आतून करतायत. दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मोहम्मद वारेकर थोडासा चिंतेमध्ये दिसत आहेत, कारण यष्टीरक्षकाची भूमिका ही फार महत्वाची असते. 70 ते 80% मॅच हा यष्टीरक्षकावर अवलंबून असतो. बऱ्याच वर्षापासून तो सुद्धा क्रिकेट मैदान गाजवत असतो. ज्या ज्या वेळेस फलंदाजीची वेळ आली त्या वेळेस त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलाय. तो मोहम्मद वारेकर यष्टांच्या भूमिकेमध्ये आहे. युवा गोलंदाज मार्गावर आता आलाय. गोपाल गोळू या नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. गोलू या नावाने त्याची चर्चा जास्त होते आणि कालच्या रजनीमध्ये सुद्धा त्यांनी प्रभावित केलं होतं. फुल्लोर लेंथ बॉल, चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता निलेश पाटील धावतोय आणि पाहता पाहता 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांच्या साह्याने इथे लगेचच तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली. खराब थ्रो आणि धाव संख्या झाली आहे ती 67. आदरणीय सन्मान्य राहुलजी गुप्ता यांच्या मुळेच या स्पर्धेकरता उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर हे पारितोषिक प्राप्त झालेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. राहुलजी गुप्ता साहेबांनी हे मोलाचं सहकार्य केलंय. या मॅच कडे धाव संख्या झाली आहे ती 67 धाबा. अनुभवाचे बॉल आहेत. सेफ ड्राईव्ह असेल काय? लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि तो टिपतो झेल. साहिल याने टिपलाय झेल. फलंदाज बोनी मुंबईकर होतो फेल. 6वा धक्का, 6 गडी बाद. धाव संख्या 67. चार 4.2 बॉलची समाप्ती. 6 गडी बाद. धाव संख्या 67. टॉस साठी या नवगर टीमचा कॅप्टन आणि साई माऊली टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. ज्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत या उर्वरित 4 चेंडूंनंतर. नवीन बॅटर आलाय रैनाल इतूर. मोठा पटका बेधडक मारलाय कडक. चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सिक्सर. गोलंदाज मधून टीम मध्ये दाखल झालाय, परंतु चमकतोय फलंदाज म्हणून. 6 धावांच्या साह्याने धाव संख्या फुलली, धाव संख्या बहरली, धाव संख्येला गती मिळाली. धावा लागल्यात 73. पुढचा बॉल डाऊन द लेग, डावेशी सोडून जाणारा बॉल यष्टीरक्षकाने सोडलाय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने सोडलाय आणि फलस्वरूप बॅटर इथे 2 धावा पूर्ण करतायत. 2+1 वाईड बॉलचा इशारा आलाय. या 3 अतिरिक्त धाबाच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 76. स्कोर इज 76. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. एव्हरेस्ट नावाचा खेळाडू आला आणि सध्या एव्हरेस्ट शिखर गाठलाय. धाव संख्या 76 झाली आहे. गोलंदाजी मार्गावर गोलू एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू. रैनाल क्रॉस बॅटने हा फटका खेळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेची कोणतीच गरज नव्हती बॅटरला असं वाटलं आणि म्हणूनच ते एकाच धावेवर समाधान मानतायत. आकाश रिफट हा खेळाडू एक धोकादायक खेळाडू आहे. दुसऱ्या डावामध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. धाव संख्या झाली आहे ती 77. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलू तयार. निलेश याचा पाबित्रा थोडासा चुकलाय. स्लोवर बन संत गतीचा चेंडू लेग ब्रेक केला होता गोलंदाज गोलू यांनी आणि या चेंडूवर बॅटरला मोठा पाबित्रा घेत असताना अंदाज बांधता आला नाही. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 4.5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर आहे ती
77 धाबा 77. लास्ट बॉल टू गो. आता बॅटर चुकतोय निलेश. धाबा होण्याची शक्यता. विकेट झाले पतन आणि शेवटचे 3 चेंडू प्रभावी टाकलेत गोलंदाज गोलू यांनी, गोपाल यांनी. 5 षटकांची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहे जय श्रीराम उत्तम संघाच्या. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 77 धाबा आणि या स्पर्धेमधील उच्चांक धावसंख्या आहे ही 77. 77 मधून आपण 3 धाबा मायनस करतोय, म्हणजेच 77 धाबा लागल्यात. 78 धावांचं टार्गेट असेल आणि ज्यावेळेस पहिलं षटक संपेल त्या पहिल्या षटकामध्ये त्या 3 धावा आपण स्कोअरबोर्डवर ऍड करणार आहोत. 78 धावसंख्येचं टार्गेट कसं काय पूर्ण केलं जाईल याची चर्चा तर होईल, तर आपण टॉस करून घेऊया. या आदरणीय सन्माननीय रतनजी धोंडेकर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत साई माऊली बोरिवली. छाप क्या बात आहे. सुंदर कॉइन स्पिन झालाय परंतु काट आलेला आहे. काटा. थँक्यू व्हेरी मच रतनजी धोंडेकर साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करू. नक्कीच 5 षटकांचा सामना असेल. आज तुमची संपूर्ण टीम आहे? हो आहे, 1-2 प्लेयर नाही. नक्कीच या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं इथे आल्यानंतर? नाही, इथे आल्यावर टुर्नामेंट चांगलीच असते आणि खेळायला पण मजा येते. नक्कीच थैंक यू वेरी मच. जर आदित्य टॉस जीते तो क्या फैसला रहता था? हम लोग पहला फील्डिंग ही करते थे बिकॉज हवा काफ़ी ज़्यादा है, बट बैटिंग है तो कोई प्रॉब्लम नहीं है हम लोग को वैसा. इस टूर्नामेंट के बारे में 2 लफ्ज़ क्या कहेंगे आप? नहीं, टूर्नामेंट काफ़ी अच्छा है ये. हम लोग मतलब यहाँ पे जब भी ये टूर्नामेंट और विशाल जब टूर्नामेंट रखता है तो हम लोग रेगुलर एवरी ईयर आते ही है और बहुत अच्छे से ऑर्गेनाइज़ किया है बिकॉज ग्राउंड भी बड़ा है और सब कवर करना इतना ईजी नहीं है ये मट्टी में, बट बहुत अच्छे से ऑर्गेनाइज़ किया भाई. थँक यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तर नुकताच टॉस झाला. साई माऊली बोरिवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या ऐकूया आपण निशांतजी पाटील. पायचा एक गोड आवाज. त्या अगोदर आपण संदीपजी गावण सरांचा आवाज ऐकलात, अक्षयजी साटम यांचा आवाज ऐकलात. पुन्हा एकदा जॉईंट होऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब नायगाव कोळीवाडा अंतर्गत ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. एक लाजवाब आयोजन पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खूप चांगले वातावरण आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी क्रिकेटला पोषक असं वातावरण या मैदानावरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगली स्पर्धा रंगली आहे. सामना पाहायला मिळतोय श्रीराम उत्तन विरुद्ध कासार वडवली या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम उत्तन या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 77 धावा आणि 78 धावांचं टार्गेट सेट केलंय. कासार वडवली या संघाच्या विरोधात खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला फलंदाज लवकर बाद झाले, परंतु तदनंतर खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करत असताना संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं फलंदाजाने आणि तब्बल 77 धावा धावफलकावरती उभारल्या. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. अगदी क्रिकेटमय हवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नायगाव कोळीवाडा
या परिसरामध्ये आपण आलोत आणि चांगली स्पर्धा पाहता पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जुचंद्र परिसर आणि या परिसरामध्ये भरपूर जास्त क्रिकेट खेळलं जातं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या मैदानावरती तुम्ही पाहताय। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, झुंजाराची रीत आमची अभिमान सरेना जातीचा, नसा नसातून गंध वाहतो, गंध या महाराष्ट्राच्या मातीचा आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रंगलेला हा खेळ तुम्ही पाहताय। हा महाराष्ट्र जर पाहिला ना तर निधड्या छातीने लढणाऱ्या संघर्ष योद्धांचा महाराष्ट्र आहे आणि अगदी तोच संघर्ष मैदानावरती या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कारण 78 धावा इथे बनवायच्यात, म्हणजेच काय इथे सुरुवातीला चांगली भागीदारी करावी लागेल। कारण ज्या वेळेला आपण जर पाहतो ना मोठं लक्ष पार करायचं असतं ना, तेव्हा अगदी जर पाहिलं ना तर टप्प्याटप्प्यावरती ते लक्ष आपल्याला पार करावं लागतं। कारण कळसुबाई शिखर जेव्हा आपण चढतो ना तेव्हा आपण डायरेक्टली चढत नाही, तर टप्प्याटप्प्यावरती आपल्याला ब्रेक घ्यावं लागतं। एव्हरेस्ट शिखर देखील आपण चढतो तेव्हा देखील आपण डायरेक्ट चढत नाही, तो देखील टप्प्याटप्प्यावरती आपल्याला अगदी रेस्ट घेऊन तो पार करावं लागतं। आणि इथे देखील अगदी टप्प्याटप्प्यावरती भागीदारी करावी लागेल कासारवडवली टीमला आणि इथे जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल। 78 धावा इथे बनवायच्यात। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक गऱ्या या खेळाडूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला। कासार वडवलीचा बाईक सम्राट आयुब शेख या खेळाडूला आपण पाहतोय। मागील महिन्यामध्ये जुचंद्रच्या मैदानावरती पतू पॅकर्स या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर बाईक मिळाली होती याच खेळाडूला। चांगल्या फॉर्मात तो खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधात प्रतीक गऱ्या तो देखील चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे, म्हणजेच काय एक चांगला बॅटल पाहायला मिळेल। जास्तीचा वेळ खर्च करू नका, सामन्याला सुरुवात करा। आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी येते, कारण जास्तीचे षटक खेळण्यास मिळावे ही प्रामाणिक भूमिका आयोजकांची, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका। पंच मॉन्टी घोडेकर आपल्याला अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते। गोलंदाज ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल, खराब चेंडू पाहायला मिळाला प्रतीक गऱ्या या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धावसंख्या अगदी जर पाहिलं ना तर खातं उघडलं जात आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये देखील खूप चांगली पंचांची कामगिरी राहिली आहे। जर मॉन्टी घोडेकर सरांना पाहतोय आणि एका बाजूला परशुराम पाटील सरांना, मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावर देखील खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका देखील खूप चांगली राहिली आहे। आपल्याला जॉईन झालेत पालघर भूषण, त्यांना नुकताच पुरस्कार प्राप्त झालेत असे प्रमोदजी शेडगे सर, त्यांचा देखील आवाज या सत्रामध्ये तुम्ही ऐकणार आहात। थँक्यू व्हेरी मच निशांजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये। मोठा प्रहार जरूर केला गेलाय, चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। बॉडम हँडचा खूप चांगला वापर केला आणि शेवटच्या क्षणाला खूप चांगली या ठिकाणी रणनीती पाहायला मिळाली होती। नेक्सनची प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं, परंतु चेंडू थांबण्याचं नाव काही घेतलं नाही, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल। सुस्वागतम चौका। तर जास्तीचा वेळ खर्च करू नका, या ठिकाणी टायमिंग सेट केलाय, कारण सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत। गोलंदाज प्रतीक गऱ्याच्या विरोधात खूप चांगला स्ट्रोक आयुब शेखच्या बॅटमधून आला, काय जबरदस्त कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये। राऊंड विकेट, यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक आहे तिथे आणि अगदी लेग बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते। वेगवान चेंडू होता प्रमोद सर, इथे जर पाहिलं ना तर राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त होतं आणि अगदी इथे फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतलाय। खूप चांगले गोलंदाजी, प्रतीक कमबॅक कसं करावं हे प्रतीक जाणतो। प्रतीक गऱ्या एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर। अगदी या खेळाडूने जर आपण पाहिलं तर कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आक्रमकतेचं रूप धारण केलं। गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये खूप चांगलं कौशल्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळालं। तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना मॅकमिलन गोविंद यांना सातत्याने पाहिलं, परंतु आजच्या दिवसात थोडासा फ्लॉप शो ठरताना पाहायला मिळाला। प्रतीक पुन्हा एकदा यावेळेला अप्रतिम त्या रडार मध्ये आला, सरळ चेंडूला पाठवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, back to the bowler head, stand and deliver shot. Akash Ripat is on a fire. षटकार। सकाळी उठल्यावर फोन शेत झाल्यावर म्हणतो निघून ये लवकर, म्हणतो निघून ये लवकर, म्हणतो निघून ये लवकर। काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला, कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफला, अफलातून स्ट्रोक। राऊंड विकेट, यावेळेस देखील बॅकफूट पंच पाहायला मिळतो, कव्हर पॉइंटला शतरक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट होणं गरजेचं आहे। बॅकअप चांगला आहे, आयुब शेख कुठेतरी
अगदी जर पाहिलं ना तर मागे राहिला होता. इथे डॉट चेंडू आलाय, चांगला कमबॅक करणारा चेंडू होता प्रतीक गर याचा. अगदी जर पाहिलं तर चांगला चेंडू होता, परंतु तितक्याच चांगल्या ताकदीचा फटका होता, परंतु चांगलं शतरक्षण. इथे डॉट चेंडू आलाय. खूप चांगले गोलंदाजी तर होते, परंतु आकाश रिपट कोण विसरेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव ग्रामीण बिग बॅश धमाका. अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला होता. सातत्याचं दुसरं नाव आहे आणि एक डेंजरस बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशा प्रकारचा हा खेळाडू आपण पाहतायत. आकाश मैदान कोणतंही असो, मी माझी गुणवत्ता सिद्ध करणार हे त्याचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. मी माझ्या संघाच्यासाठी नेहमीच लढणार. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर नेहमीच आकाश रिपट आणि अयूब शेख नेहमीच म्हणतात मोडेन पण वाकणार नाही. या वेळेला सरळ चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. साहेबांना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात भावपूर्ण श्रद्धांजली तर आहेच आणि त्रिवार अभिवादन करणारा हा चौकार पाहायला मिळतो. 4 धावा. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 17 धावा. चांगली सुरुवात केली या SM पॅकर्स कासर वडवली या टीमनं. या षटकामध्ये प्रत्येकनं भरपूर जास्त धावा खर्च केल्यात. त्याच्या विरोधात षटकार देखील पाहिला, चौकार देखील पाहिला. 3 धावा पॅनल्टीच्या देखील पाहायला मिळतात या मॅच मध्ये जय श्रीराम उतन या टीमला. त्यामुळे सुधारित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते प्रमोद सर या मॅच मध्ये. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. 20 धावा फलकावर. दोन्ही डेंजरस बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अगदी कोणत्याही खेळपट्टीवर त्यांचा जलवा आपण सातत्याने पाहायला मिळतो. वर्चस्व गाजवतात कारण टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे हे 2 बॅटर आहेत. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. वेळ दौड जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर 3 वाजून 6 मिनिटांनी टाकला गेला होता. 20 मिनिटाचा अवधी या 20 मिनिटे मध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. या मॅच मध्ये 78 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अगदी जर पाहिलं तर पॉवर प्ले पाहायला मिळतं. बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय फलंदाजानं. म्हणजेच काय अगदी आक्रमक क्रिकेट खेळण्याचा हेतू दिसतोय. निश्चित स्वरूपात उत्तन गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व जे पॅकर्स या नावाने सुद्धा ओळखले जातात. एक क्रिकेटवरचं प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय डॉसन गोविंद साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम आणि त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर. आपली जागा तिथे नाही आहे, आपली जागा व्यासपीठावर आहे. तर मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. फुल टॉस बॉल जरूर होता. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू गॅपमध्ये खेळला. नेक्सन पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. इथे रेफर केलं थर्ड अंपायर की नो बॉल आहे का, कमरेच्या वरती चेंडू या ठिकाणी आहे की नाही हे मात्र या ठिकाणी दर्शवलं जाईल. त्याचप्रमाणे रोशन पाटील रॉसी यांना आपण पाहतायत. एक क्रिकेटवरचा अफाट प्रेम, स्वतः एक चांगले खेळाडू आणि त्रिमूर्ती नागले संघाचा भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. खूप चांगली मॅच रंगले. यावेळेला निशांजी ज्या पद्धतीने स्कोर आपण पहिल्या षटकामध्ये 20 धावा पाहिल्या, या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर रायनल इतूर काय जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपण पाहतायत. अनेक फलंदाजांची ज्याने पिसे मात्र काढले गेलेत अशा प्रकारचा गोलंदाज, अनेक फलंदाजांना ज्याने घाम फोडलाय अशा प्रकारचा रायनल इतूर पाहायला मिळतो. आणि प्रहार चषक कोड विसरेल अक्षरशः मात्र फलंदाजांना नाचवलं होतं तोच खेळाडू रायनल इतूर आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी. चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे रायनल इतूर आणि पहिला चेंडू टाकत असताना इथे जर पाहिलं तर एक धाव मिळाली या चेंडूवरती. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल रायनल इतूरला. मागील काही दिवसामध्ये जर पाहिलं तर तो दुखापतग्रस्त होता. अगदी त्याच्या कानाची शस्त्रक्रिया देखील झाली होती तरी देखील तो मैदानामध्ये उतरला होता. असा हा गोलंदाज रायनल इतूर तुम्हाला पाहायला मिळतोय. जय श्रीराम उत्तन या संघासाठी तो सातत्याने खेळतोय. चांगला परफॉर्मन्स देखील दाखवत असताना हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर अयूब शेख. यावेळेस पाहिला तर खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. करू नको ठेव मनात थोडा डर, पैगिरी करू नको ठेव मनात थोडा डर. अरे नको यूस डोल्यावर न पोलीस करतील इन्काउंटर, नको
नको येऊस जबरदस्त. असं वाटलं की श्रीलंकन गोलंदाज कुलशेखराने टाकलेला चेंडू आणि MS धोनीने मारलेला तो षटकार 2011च्या वर्ल्ड कपचा तशाच प्रकारचा हा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट टायमिंग. पहिला तर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब चेंडू होता, फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. इट इज अ व्हाईट बॉल. अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते. संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. चांगली सुरुवात, कारण 78 धावा बनवायच्या. चांगली सलामी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. अगदी पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहायला मिळते. गोलंदाजांवरती इथे वर्चस्व गाजवलंय असंच म्हणावं लागेल फलंदाजांनी, कारण चांगली बॅटिंग करत असताना ओव्हर द विकेट खोलात टाकला. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होत नाही, या चॉप करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट चेंडू आलाय, वेगवान चेंडू होता. वेगाचा भरपूर जास्त वापर केला यावेळेस गोलंदाजानं. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय प्रमोद सोरी या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी भन्नाट वेगानं हा चेंडू पाहायला मिळाला. अनुभवाची कमी आहे, परंतु प्रतिभेची कमी नाहीये आणि गुणवत्तेला तोटा नाहीये. आणि तेच मात्र रायनल इतूर दर्शवत असताना एक मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तर आहे, परंतु या चेंडूवर नियंत्रण नव्हतं. वेग चांगला होता, परंतु वेगेवर नियंत्रण नसल्या कारणानं लेंथ लाईन अचूक नव्हती. त्यामुळे मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या आराध्य 11 जे आपण पाहत आहेत MS पॅकर्स कासर वडवली हा संघ जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हा ट्रॅकर होता, पोल करण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू येते डॉट. इथे लाईन मिस केली या फलंदाजांना. बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न होता. थोडासा निराश असेल आयुब शेख, कारण क्रिकेटमधील सर्वात सोपा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. इथे डॉट चेंडू आलाय, कारण वेगाचा जास्त वापर केला जातोय, वेगवान गोलंदाजी केली जाते. बीट केलाय आयुब शेखला या चेंडूवरती. ओव्हर द विकेट फुलटॉस बॉल मिड विकेटला टर्न केलाय. प्रोटेक्शन आहे तिथे डीप मध्ये. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे होईल का, झालाय, परंतु इथे अगदी रोखलाय आकाशनं आयुबला, कारण इथे एकच धाव घेतली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 30 या आकड्यावरती. 30 धावा प्रमोद धावफलकावरती आपण पाहतोय, म्हणजेच काय चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय कासर वडवली हा संघ. डेफिनेटली 19 बॉल आणि 48 धावा हे सामन्याचं समीकरण आता पाहायला मिळतं. खूप चांगली बॅटिंग राहिले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडला जसा चेंडू मात्र या ठिकाणी पिच झाला, त्याच पद्धतीने बॅट फिरवण्याची शैली पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना आकाश रिपट नावाचा ब्रँडेड षटकार 6 धावा. व्हॉट अ शॉट. थँक्यू. काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आकाश रिपटच्या बॅट मधून आला हा धमाकेदार षटकार. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. घ्यावी एखादी तार कालजात रुतावा कट्ट्यार, मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा हा षटकार. जणू काही रोहित शर्मा बनलाय की काय, अफलातून पुलचा पटकालाय आकाश रिपटच्या बॅट मधून. या 7 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती. खूप चांगले बॅटिंग. आता 18 बॉल आणि 42 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. काय बॅटिंग केले, कारण 32 धावा फलकावर, 36 धावा आणि 42 धावा हे सामन्याचं समीकरण 18 बॉल मध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. 3 धावा ऍड केलेत आयुब शेख. पहिल्या षटकामध्ये 3 धावा ऍड केल्या होत्या, कारण 17 धावा होत्या, तिथे 3 धावा ऍड करत असताना 20 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 16 धावा आल्या, म्हणजेच एकंदरीत एक्स्ट्रा बॉल जर आपण पाहिले तर जरूर फेकले गेले, परंतु ज्या अनुषंगाने बॅटिंग केले ना ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज डेंजरस ठरले गेलेत, त्रस्त दुःखी आणि त्रासदायक ठरले गेलेत ते प्रतिस्पर्धी संघावर. एका साईडला श्रीराम उत्तम संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करत आहेत आणि आज आमच्या पालघर जिल्ह्याला मात्र जरूर आपण पाहू शकतात की चांगला खेळ पाहण्याचा एक अतिशय हा आनंद सोहळा पाहायला मिळतो. 13 मिनिटे झालेली आहेत 2 षटकांसाठी. लक्षात असू द्या, वेळ दौडू नका, वेळ कोणाचा गुलाम नाहीये. इथून मात्र सरळ बॅटचा जबरदस्त वी फॅक्टर मध्ये खेळणारा खेळाडू काय बॉर्डर हँडचा उपयोग केला. फ्लिक ऑफ द रिस्ट, magnificent timing. This is a beautiful huge and big blast. नितीनजी पाटील यांचा षटकाराने स्वागत. 6.
थँक्यू. काय जबरदस्त संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. अगदी नाही का कोळीवाडा या गावाचं गुणगान गाणार हे संगीत आहे. अफलातून असं संगीत, कारण यामध्ये नायगाव कोळीवाडा या गावची अगदी संस्कृती, अगदी या गावामध्ये सण उत्सव साजरे केले जातात, अगदी त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, एक सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला या गावानं. आणि त्याच गावामध्ये ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. कम्मालीचा शो पाहायला मिळाला होता आयुबच्या बॅटमधून. ऑन साइडला जरूर कळला गेला, परंतु काय झेल टिपला. एक्सलंट कॅच, मॅग्निफिसंट कॅच. काय अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड, जजमेंट, कॉन्सन्ट्रेशन आणि आय जो होतं ते मजबूत आपल्याला पाहायला मिळालं. फॅब्युलस कॅच. फलंदाज बाद होताना एक आक्रमकतेचा सितारा बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रसाद मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना हा मिडल ऑर्डरचा एक भरवशाचा फलंदाज आणि हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या निशांची आपण पाहिली तर जवळजवळ 39 धावा, 42 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून 36 धावांचं लक्ष, इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल हे गोलंदाजासाठी मायने राखेल. आणि प्रतीकने षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं इम्प्रोव्हायझेशन, गुणवत्ता, माझ्याकडे ती क्षमता आहे हे दर्शवून दिलं. जरी एक षटकार आला तर काय झालं, माझ्या आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट मिळवली, कारण आयुब शेख डेंजरस बॅट्समन होता, डेंजरस बॅटर होता आणि त्याला बाद केलं. प्रतीक गऱ्या महत्वाची विकेट मिळवली. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट मिळतात ना तेव्हा धावा थांबतात आणि ती विकेट पडली आहे असंच म्हणावं लागेल. परंतु तितक्याच मोठ्या ताकदीचा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. प्रसाद तांडेल अलीकडच्या काळामध्ये फॉर्मात असलेला हा देखील चांगला फलंदाज आहे. म्हणजेच काय, एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. प्रतीक गऱ्या ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. प्रसाद या ठिकाणी लगातार 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावत आहेत. जरूर या चेंडूनंतर या नेक्स्ट सिंगल सिंगल तर नक्कीच प्रसाद तांडेल याने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. तर द ग्रेट मराठा स्पोर्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील आणि उपाध्यक्ष नितीनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, 1111 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे डॉट चेंडू आलाय. अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका राहिली आहे मोहनदादा पाटील आणि नितीनदादा पाटील यांची देखील, कारण या स्पर्धेचे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि रणजित देखील आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय? यस, इट इज अ वाईट बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा अगदी रोखल्यात प्रमोद सर. अगदी जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर विकेट आणि धावा अगदी थांबल्यात. ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूला पुल केलाय, पाठवलाय. बिग बिग बिग, अगदी लांब 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 लचक षटकार. बॉल सीमारेषा पार. थँक्यू. 51 धावा फलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी 27 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 27. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळ 3:30 वाजण्याच्या सुमारास अजून आपल्याला 3 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. तर त्याचा विचार करून थोडंसं कॉपरेट करा आमच्या आयोजकांना. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक आहेत दीपेशजी दिंडेकर, यज्ञजी गोदावरीकर, वकार तुर्किया, जय कोळी, महेश घुसेकर, जयेश बोकाळे यांचं आपण करूया खूप खूप धन्यवाद. समोरच ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप आपण पाहू शकता. नायगाव कोळीवाडा VIP बॉक्समध्ये दीपक घुसेकर, परशुराम कोळी, मिथुन कोळी, जयेश भाईंदरकर, जगन्नाथ दिंडेकर, चंद्रकांत दिंडेकर आणि संपूर्ण तमाम त्यांची टीम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. 12 बॉल आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण. निशांजी 13.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने
घ्यावा लागेल. प्रशांत तांडेल जो हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आल्या आल्या काय जबरदस्त षटकार ठोठावला आणि प्रेक्षकांची मने जिंकली पहिल्या षटकारात. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट मोडतो विकेटने. वेगवान मारा होता. पंचांकडे दाद मागितली. अपील चांगली होती. डिरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित फलंदाजाला परतावं लागलं असतं. नेक्सन बॅकअपला येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डेफिनेटली परशुराम पाटील सर लेग बायचा इशारा दर्शवत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. चिराग कोळी आम्हाला दर्शवत आहेत की 52 वर जाऊन पोहोचली गेली. निशांजी इथून डॉट बॉल विकेट फॅक्टर धावा थांबवणं हे कर्तव्य असणार आहे ते गोलंदाजाचं. परंतु इथून फलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये. नक्कीच कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत त्यामुळे हा सामना खूप चांगला पाहायला मिळेल. गोलंदाजी देखील चांगली करण्याचा प्रयत्न ते गोलंदाज सातत्यानं करतील परंतु फलंदाजांना देखील इथे मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय. यावेळेस कोलात टाकलाय. अगदी पंचांकडे देखील पाहिलंय आशालभूत नजरेनं अगदी काय घडलंय या चेंडूवरती. इथे एक धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी शरीराचा वेध घेतला जातो. यॉर्कर लेन टाकले जातात. अगदी क्रिकेटचा प्रमुख अस्त्राचा वापर केला जातो या मॅच मध्ये कारण हा षटक भरपूर महत्वाचा आहे. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या ना तर कासर वडवली संघ या मॅच मध्ये घुसखोरी करत असताना कुठेतरी थांबेल परंतु उतन संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल परंतु या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी चेंडूला पूल केलाय. पाठवलाय. अजून एक सुरेख फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. सिक्सर. थँक्यू. ही आहे ओळख आकाश रिपटची. आपण पाहू शकतायत कोणताही गोलंदाज असो मी माझा क्लास यावेळेला दाखवेन. पूलच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि राहुल घुसेगर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा बॉलर तयार. एव्हियन यावेळेला ऑफ साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही आहे. प्रतीक गऱ्या यावेळेला आपण पाहू शकतायत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट परंतु आकाशने आपली गुणवत्ता काय असते हे सिद्ध केलं. माझ्यावर संघनायकाने यावेळेला विश्वास का ठेवला सलामीवीर म्हणून मी का आहे याचा संपूर्ण सारासार विचार करत असताना आकाश रिपटच्या एकच माइंडमध्ये ब्रीद वाक्य आहे नेव्हर गिव्ह अप. मी कधीही हार मानणार नाही. आणि यावेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट कमबॅक केलंय ते श्रीराम उत्तम टीमच्या गोलंदाजांनी एव्हियनने. थँक्यू. महत्वाची विकेट आकाश रिपटला बाद केला कारण चांगल्या फॉर्मात असलेला फलंदाज होता. त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा या मॅच मध्ये देखील आल्यात परंतु महत्वाची विकेट या ठिकाणी EVN मिळवली. नवीन फलंदाज सुशांत मुखादम हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अनेक वेळेला असं म्हटलं जातं ना कमबॅक इज अ बेटर दॅन इज सेटबॅक. इथे कमबॅक झालाय असंच म्हणावं लागेल. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल. सुशांतचा फटका फसलाय. लॉंग ऑफला. शतरक्षक डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. सुशांत निघालाय परतीच्या प्रवासाला. सुशांत हॅज टू द पार्ट. थँक्यू. काही जबरदस्त कमबॅक केलेला आहे. 2 बॉलवर 2 विकेट मिळवणारा गोलंदाज एव्हियन अतिशय यावेळेला केली गेली आणि प्रतीकचं जे करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकताय 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. मॅग्निफिसंट मॅच. एव्हियन इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. ज्या अनुषंगाने ती गोलंदाजी केले त्याने अप्रतिम आणि त्याला सुरेख फिल्डरची साथ लाभताना पाहायला मिळते. यालाच म्हणतात कमबॅक करणं आणि काय कमबॅक केलंय. षटकार आल्यानंतर स्वतःला इम्प्रोव्हायझेशन केलं. स्वतःला एक प्रश्न विचारला मी चांगला गोलंदाज आहे मला आता मात्र यावेळेला संकट मोचक बनावं लागेल.
इथून बॅटची एज घेत आणि यस विकेट हॅट्रिक साध्य करणारा हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग, काय गोलंदाजी केली एव्हीएनने. आता 6 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. सुपर्ब अप्रतिम प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळाले. आकाश रिपट बाद झाल्यानंतर सुशांत मुकादम सेकंड विकेट आणि तदनंतर फलंदाज जसा आला तसाच त्या पावलांवर बॅक टू द पव्हिलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आता मोहम्मद एक या संघाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज खरी गरज असणार आहे. निशांजी ज्या पद्धतीने एव्हीएनने जो कमबॅक केलाय अप्रतिम पाहायला मिळाला. षटकार जरूर आला परंतु तदनंतर केलेला कमबॅक इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तेच एव्हीएनने केलं. याला म्हणतात ना निशांजी की आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आणि तेच अगदी या वेळेला एव्हीएनच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट कमबॅक, 6 बॉल 19 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलं एव्हीएननं. कमालीचं कमबॅक केलं. 6 बॉल 19 धावा. गोलंदाज आहे सज्ज उत्तमचा वंडर बॉय. यावेळेला आपण पाहत आहेत मॅक्कू. आपण पाहू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम ॲक्युरेट फेकी. इथे मात्र मोहम्मदला परतावं लागेल बॅक टू द पव्हिलियनच्या रस्त्याला. काय जबरदस्त कमबॅक केलंय श्रीराम उत्तम टीमने. एका साईडला आपण पाहत आहेत संघ आहे आराध्य 11 कासर वडवली. MS पॅकेजच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. व्हॉट अ मॅच. निशांजी ज्या पद्धतीने प्रेक्षकांना सामना हवा असतो त्याच पद्धतीने मात्र आता सामना रंगलाय आणि काय म्हणतील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या सामन्याच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जय श्रीराम उत्तम या संघाच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर एव्हीएननं केलेलं कमबॅक सांगून गेला या मॅच मध्ये. अफलातून गोलंदाजी त्याची राहिली आहे परंतु इथे मॅकमिलन गोविंद गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाजाला बाद केलाय. म्हणजेच काय येणारे 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. याचसाठी केला होता 88. प्रत्येक सामना इथे चुरशीचा व्हावा अगदी तसाच काही सामना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर पाहिला तर चेंडूला पाठवलाय, बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. 4 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 12 धावेची आवश्यकता असेल. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर आपण पाहू शकाल. एक सुंदर गाणं लागलं होतं शनिवार रविवार परंतु आता सोमवार ते रविवार असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो वेगवेगळ्या विभागामध्ये. म्हणजेच क्रिकेटला आलेला ग्लॅमर, क्रेज आणि सोनेरी दिवस हे ISPLने दाखवलेत ते आमच्या टेनिस बॉल क्रिकेटर्सला. खूप चांगल्या पद्धतीने भावेश पवारने काल अप्रतिम गोलंदाजी करत आपण पाहिलं. सर्वांच्या नजरा भावेश पवारकडे लागल्या होत्या आणि अगदी मात्र त्याने तसाच खेळ केला. गोरसईचा एक ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया 4 बॉल 12 धावा. काय सामना रंगलाय. प्रसाद तांडे लगातार 3 षटकार ठोठावतोय. तर द ग्रेट मराठा फाउंडेशनचे आपण पाहू शकतात अध्यक्ष मोहनदादा पाटील, उपाध्यक्ष नितीनजी पाटील यांच्याकडून 1100 रुपयांचं कॅश प्राइज. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला. व्हॉट अ कॅच. एक्सलंट. 3 बॉल आणि विजयासाठी 12 धावा. ज्या उमेदीला मात्र आपण पाहू शकताय धक्का लागला. प्रसाद तांडेल याच्यावर परिपूर्ण या सामन्याचं रिझल्ट होतं परंतु प्रसाद तांडेलने खूप चांगले प्रयत्नांची पराकाष्ठा केली. इथे मात्र असफल ठरले. आता 3 बॉल आणि विजयासाठी 12 धावा. या झेलच्या बाबतीमध्ये निशांजी पाटील काय म्हणतील. महत्वाचा झेल होता, भरपूर महत्वाचा झेल होता. प्रसाद तांडेलचा फसलेला हा फटका आणि त्यावर टिपलाय झेल. कमालीचा झेल. हा कॅश नाही आहे ते मॅच आहे असंच म्हणावं लागेल. अफलातून झेल कंप्लीट केलाय. कौतुक करावं लागेल त्या शतरक्षकाचं. येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय प्रत्येक चेंडूवरती इथे चौकार मारावाच लागेल. अफलातून सामना पाहायला मिळतोय. हीच क्रिकेटची अगदी रोमहर्षकता, नाट्यमयता किंबहुना अद्भुत अलौकिक असणारा टेनिस बॉल क्रिकेटचा आविष्कार तुम्हाला मैदानावरती घेऊन येतो आणि अगदी तसंच काही सामना रंगला या क्रीडा स्पर्धेमध्ये. कारण येणारे 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. त्याला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु मॅकमिलन गोविंद अगदी आपल्या नावाला शोभणारा, आपल्या लौकिकाला शोभणारा तो खेळ मैदानावरती करतोय.
जी करत असताना तो अपयशी ठरला, परंतु गोलंदाजीमध्ये इथे दमखम दाखवत असताना मिस्टर मॅकमिलन गोविन अष्टपैलू खेळाडू आहे आणि जबरदस्त खेळ नेहमी सातत्याने साकारत असताना विथ द बॅटने तेवढी हवी तशी कामगिरी झालीच नाही. इथून फुल टॉस बॉल दिलाय, लालच दिली होती आणि यस प्रतीकला पुन्हा एकदा निवडलं. तिसरा झेल त्याच्या खात्यामध्ये. ग्रेट फिल्डिंग. आता 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. बॅक टू द पवेलियन मिस्टर मोनिश साहिल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आला त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल पॅव्हेलियनच्या रस्त्याला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर निशांजी असं वाटलं होतं एका क्षणाला की आकाश रिपट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅच फिनिश करेल, परंतु तदनंतर केलेला कमबॅक जो एव्हीएनने अप्रतिम गोलंदाजी केली आणि तिथेच महत्त्वपूर्ण 3 बळी मिळवले आणि तिथेच टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरली गेली. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. मॅकमिलन गोविनचं देखील कौतुक करावं लागेल, कारण चांगली तो गोलंदाजी करतोय. इथे जर पाहिलं तर सुरुवातीला इक्वेशन जर पाहिलं तर 4 चेंडू 12 धावा आणि सलग 2 चेंडूवरती 2 विकेटांनी घेतलेत. म्हणजेच काय, येणारे 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅच रंगली आहे, रंगवली आहे, मॅच बनली आहे, बनवली आहे, मॅच घडवत चालली आहे, घडवणारा मैदानावरती आहे. मॅकमिलन गोविनने घडवली आहे मॅच. खोलात टाकलाय, अगदी फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, काऊ कॉर्नर रिझन मध्ये. इथे फक्त एकच धाव या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे जय श्रीराम उतन या टीमनं. वॉटर बॉलिंग बाय मॅकमिलन गोविन, कमालीची गोलंदाजी करतोय. 1 चेंडू 11 धावांची आवश्यकता. याला म्हणतात हरहुन्नरी खेळाडू. ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की एका क्षणाला मॅच मात्र पारडं जड आहे, आराध्य 11 कासर वडवली संघाच्या बाजूने, परंतु इथून मात्र गेम फिनिश जरूर झालाय. परंतु त्या अगोदर आपण पाहिलं तर मॅकोचं करूया कौतुक, त्या अगोदर एव्हीएनचं करूया कौतुक. ज्या अनुषंगाने ज्याने गोलंदाजी केली, 3 विकेट आल्यानंतर जे मिळवले ना, तिथेच टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच ठरली गेली. आकाश रिपटच्या खेळीला पूर्ण विराम लागला गेला. चला शेक हँड करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे, हा या स्पर्धेचा रूल्स आहे, याची दखल घ्या. दोन्ही संघाला विनंती करेन की रांगेमध्ये जा आणि इथे मात्र हँडशेक करूनच आपण या स्पर्धेला जरूर रजा घ्यायची आहे. एका साईडला हार्दिक अभिनंदन, एका साईडला गोड कौतुक करेन ते कासर वडवली टीमचं. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळाले. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. हार जीत होतच राहणार, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा खेळ करणं फार गरजेची गोष्ट असते. चांगला खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघाच्या माध्यमातून. व्यासपीठावरती आपले प्रमुख अतिथी आपल्यापासून रजा घेत आहेत.